गुढीपाडवा जवळ आलेला आहे आणि गुढीपाडव्याला प्रत्येकीचं आकर्षण असतं ते गुढीचं वस्त्र। आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एका ब्लाउज पीसचा वापर करून घरच्या घरी आपण ब्लाउज पीस न कापता किंवा त्याला न शिलाई करता अगदी पटकन 10 मिनिटात गुढीचं वस्त्र तयार करणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। यंदाच्या गुढीपाडव्यासाठी तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं डिझायनर गुढीचं वस्त्र घरच्या घरी तयार करू शकता। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर चला, आता गुढीपाडव्यासाठी ना आपण नवीन कोरी साडी जी आहे ती गुढीला नेसवतो। आता शहरांमध्ये काय होतं, गुढीची जी उंची आहे तर ती कमी असते आणि त्यामुळेच अशा पद्धतीच्या साड्या याची लांबी खूप असते आणि मग त्या गुढीला व्यवस्थित नेसवता येत नाहीत, गुढी व्यवस्थित उभारता येत नाही। तर त्यासाठी आपल्या घरामध्ये प्रत्येकीच्या ब्लाउज पीस असतो आणि त्याच ब्लाउज पीसचा वापर करून त्या ब्लाउज पीसला कुठेही कट न करता, कुठेही त्याला शिलाई न करता आपण अगदी झटपट असं गुढीसाठीचं डिझायनर वस्त्र तयार करणार आहोत। तर तुम्हाला इथे फक्त एकच गोष्ट लागणार आहे, ती म्हणजे ब्लाउज पीस। आपल्या प्रत्येकीकडे घरामध्ये ब्लाउज पीस असतात आणि त्याचाच वापर करून यंदाच्या गुढीपाडव्याला तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं गुढीसाठीचं वस्त्र तयार करू शकता। आता इथं तुम्हाला दोन प्रकारचे ब्लाउज पीस दिसतायत। एक आहे काठपदर साडीचा ब्लाउज पीस। या ब्लाउज पीसचा वापर करून सुद्धा खूप सुंदर सुंदर व्हरायटीच्या जे गुढीचं वस्त्र आहे तर ते तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता। पण आज मी तुमच्यासोबत जे वस्त्र तयार करून दाखवणार आहे तर त्यासाठी मी डिझायनर जो ब्लाउज पीस माझ्याकडे शिल्लक आहे तर तो वापरणार आहे। आता हा जो डिझायनर ब्लाउज पीस आहे त्याच्यापासून अगदी 5 मिनिटात आपल्याला हे वस्त्र तयार करता येतं। तर कसं करायचं हे तुमच्यासोबत शेअर करते। आता हा जो डिझायनर ब्लाउज पीस आहे तर या डिझायनर ब्लाउज पीस ह्याचं जे वर्क आहे तर ते खूप छान आहे आणि याचं वस्त्रसुद्धा गुढीला खूप छान दिसेल। याचा कलरसुद्धा खूप सुंदर आहे आणि म्हणूनच मी अशा पद्धतीचा ब्लाउज पीस घेतलेला आहे। तुमच्याकडे असा एखादा डिझायनर ब्लाउज पीस असेल तर यावर्षी असं वस्त्र तुम्ही सुद्धा तुमच्या गुढीसाठी घरच्या घरी तयार करू शकता। आता सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, हा जो ब्लाउज पीस आहे त्याची व्यवस्थित आपल्याला घडी करून घ्यायची। आता या ब्लाउज पीसच्या एका साईडला वर्क केलेलं आहे आणि दुसरी जी साईड तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते ती पूर्णपणे प्लेन आहे। आता घडी करताना ज्या साईडला वर्क आहे तर ती बाजू आपल्याला वरती घ्यायची आहे आणि ज्या साईडला काहीच वर्क नाही आहे, प्लेन आहे, तर ती बाजू आपल्याला खालच्या साईडला ठेवायची आहे। तर तुम्ही इथं बघू शकता, डिझाइन केलेली जी बाजू आहे ती वरच्या साईडला मी घेते आणि ब्लाउज पीसची व्यवस्थित आपल्याला घडी करून घ्यायची आहे। आता ब्लाउज पीसची घडी करून घेतल्यानंतर पुढे आपल्याला फक्त एकच काम करायचं आहे आणि लगेच आपली डिझायनर अशी गुढीसाठीची साडी तयार होणार आहे। आता इथं ब्लाउज पीसला ना आपल्याला अशा पद्धतीनं निऱ्या घालून घ्यायच्या आहेत। ज्या पद्धतीनं आपण आपल्या साडीला निऱ्या घालतो ना तशाच प्रकारे आपल्याला या ब्लाउज पीसला निऱ्या घालून घ्यायच्या आहेत, ज्याच्यामुळे आपल्या गुढीसाठीचं हे जे वस्त्र आहे त्याचे प्लेटिंग खूप सुंदर दिसेल आणि त्याच्यामुळे आपलं गुढीचं जे वस्त्र आहे तर ते खूप आकर्षक दिसणार आहे। आता या ज्या निऱ्या आहेत साधारण 6 ते 7 येईल अशा पद्धतीनं आपल्याला घालून घ्यायचे। खूप मोठ्यासुद्धा घालायच्या नाहीत आणि खूप छोट्यासुद्धा घालायच्या नाही आहेत। तर माझ्या साधारणतः 6 ते 7 इतक्या निऱ्या पडलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता या निऱ्या घातल्यामुळे या ब्लाउज पीसला छान असं प्लेटिंगसुद्धा पडलेलं आहे। आता छान ही जी ब्लाउज पीसची जी डिझाईन आहे ना तर ती आपल्याला थोडीशी अशा पद्धतीनं ॲडजस्ट करून घ्यायची, जेणेकरून आपली जी साडी आहे आपण गुढीला ती नेसवल्यानंतर सुद्धा ही डिझाईन त्याच्यावर उठून दिसेल। आता इथं तुम्ही बघू शकता निऱ्या ज्या आहेत त्या करून घेतलेल्या आहेत ना, तर त्या आपल्याला एक इथं क्लिप लागेल, त्या क्लिपच्या मदतीनं आपण ज्या निऱ्या आहेत ना त्या व्यवस्थित इथं घट्ट करून ठेवायच्यात आणि त्याच्यानंतर खाली तयार झालेली ही जी प्लेटिंग आहे तर ती आपल्याला व्यवस्थितपणे घडी करून घ्यायची आहे, ती सिक्युअर करून घ्यायची आहे। आता इथे जर तुमच्याकडे इस्त्री असेल ना तर फक्त 1 ते 2 मिनिटं तुम्ही व्यवस्थित या ब्लाउज पीसवरून इस्त्री फिरवली तर ह्या प्लेटिंग ज्या आहेत त्या पूर्णपणे सिक्युअर होतील, अजिबात त्या हलणार नाहीत। आता माझ्याकडे सध्या बाळ माझ्यासोबत जागा आहे त्याच्यामुळे मी इस्त्री काही फिरवणार नाही, मी हातानेच अशा पद्धतीनं तुम्हाला प्रेस करून दाखवते। तर हे प्लेटिंग छान पद्धतीनं सिक्युअर झालेलं आहे। आता हे प्लेटिंग व्यवस्थित सिक्युअर केल्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे एक पिन थोडीशी मोठी घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर जिथे आपण सुरुवातीला निऱ्या केल्या होत्या निऱ्या तर त्या आपल्याला व्यवस्थित पिनने सिक्युअर करून घ्यायच्या आहेत आणि प्लेटिंग जे आहे ते डिझाईन दिसेल अशा पद्धतीनं तुम्ही कमी जास्त प्रमाणात करून ॲडजस्ट करू शकता। तर बघू शकता तुम्ही फक्त एका ब्लाउज पीसपासून अशा पद्धतीनं आपण निऱ्या करून प्लेटिंग करून घेतलेलं आहे, ज्याचा आकार किती छान दिसतोय आणि हे गुढीला घातल्यानंतर हे वस्त्र गुढीसुद्धा किती छान दिसेल आणि आकारसुद्धा किती छान दिसतोय। कुठेही आपण कट केलेला नाही, थोडीशी सुद्धा याला शिलाई मारलेली नाही, अगदी झटकीपट अशी गुढीसाठीचं जे वस्त्र आहे हे आपलं तयार करून झालेलं आहे। आता तुमच्याकडे फारच गडबड असेल तर आदल्या दिवशी सुद्धा तुम्ही अशा पद्धतीनं प्लेटिंग करून ठेवू शकता, जेणेकरून दुसऱ्या दिवशी अजिबात धावपळ होणार नाही किंवा दुसऱ्या दिवशी सुद्धा अगदी 5 मिनिटांमध्ये सुद्धा हे प्लेटिंग करून लगेच आपलं आरामामध्ये होतं। तर छान असं हे जे गुढीचं वस्त्र आहे तर ते आपलं तयार करून घेतलेलं आहे।
खूप साधी आणि सोपी पद्धत आहे. बऱ्याच जणांना ही पद्धत माहितीसुद्धा असेल, पण याच्यामध्ये डिझायनर ब्लाऊज पीस वापरल्यामुळं ना आपली ही गुढीची साडी किंवा वस्त्र तुम्ही म्हणू शकता हे खूप आकर्षक आणि छान दिसते. तर छान ह्या प्लेटिंग वगैरे करून झालेल्या आहेत. आता आपल्याकडे आपण गुढी उभारतो तर ती काठी सध्या माझ्याकडे नाही. मी तुम्हाला दाखवण्यासाठी माझ्याकडे ही एक स्टिक आहे, तर याच्यामध्येच तुम्हाला दाखवते. आपली गुढी उभी केल्यानंतरसुद्धा आपली ही जी डिझायनर साडी, गुढीचं वस्त्र आहे ते तितकंच छान दिसणार आहे. ज्या पद्धतीनं तुम्ही प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं पूजा केली जाते, त्या पद्धतीनं तुम्ही छान अशा पद्धतीची ही गुढीची साडी आहे, हे गुढीला वस्त्र नेसवून तुम्ही तिची पूजा छान करू शकता. अशा पद्धतीनं तुमची गुढी दिसणार आहे. आणि अगदी डार्क कलरचे आणि अट्रॅक्टिव्ह कलरचे तुमचे ब्लाऊज पीस असतील ना, तर खूपच सुंदर गुढीचं वस्त्र दिसणार आहे. तर अशा पद्धतीनं डिझायनर गुढीची साडी अगदी 5 मिनिटामध्ये तुमची तयार होणार आहे, तेही घरातल्या फक्त एका ब्लाऊज पीसचा वापर करून, कुठेही कट न करता आणि काहीही शिलाई न मारता. तर तुम्ही बघू शकता छान अशी ही गुढी आहे, तर ती तयार झालेली आहे आणि वस्त्रसुद्धा अगदी व्यवस्थित दिसतंय आणि गुढीसुद्धा किती छान दिसते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, ही टिप तुम्हाला आवडली असेल, युजफुल ठरेल, तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर अशा पद्धतीनं अगदी 2च मिनिटात आपली ही गुढीची जी वस्त्र आहे, साडी, तर ती तयार करून झालेली आहे. आता हीच साडी जी आहे आपण गुढी उभी केल्यानंतरसुद्धा तुम्हाला असं वाटेल की ह्या ज्या निऱ्या किंवा प्लेटिंग केलेलं आहे तर ते थोडंसं हलेल आणि ते व्यवस्थित दिसणार नाही, तर थांबा, अजिबात असं काही होणार नाही. ही जी गुढी आहे ती उभी केल्यानंतरसुद्धा आपल्या या ज्या प्लेटिंग आपण करून घेतलेल्या आहेत ना, तर त्या अजिबात हलणार नाही. इथं मी तुम्हाला उभं केल्यानंतरचा सुद्धा डेमो दाखवते. अगदी छान पद्धतीनं या प्लेटिंग याच्यामध्ये बसलेल्या आहेत आणि वरून आपण कलश वगैरे लावतो. आता सध्या मी इथं फुलपात्र लावलेलं आहे, त्याच्यामुळं पूर्ण प्लेट या व्यवस्थित सिक्युअर राहतील आणि गुढीसुद्धा आपली छान दिसेल. तर बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हीसुद्धा घरच्या घरी झटपट अशी गुढीसाठीचं वस्त्र किंवा साडी तयार करू शकता ही मेथड वापरून. तर चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, युजफुल ठरला असेल. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच.